यानंतर बघूयात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आणि त्या मुदतीपर्यंत सरकारने आरक्षणासंदर्भात काही भूमिका न घेतल्यास आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे। आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची बैठक होणार असून यात सरकारने दिलेल्या नव्या प्रस्तावावर ही चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि याआधी अंतरवाली सराटीत जिथे सभा झाली होती त्याच ठिकाणी आजची बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, आता पुढल्या इशारा सभेचं आयोजन केलं जातंय, त्या अनुषंगाने आपण पाहतोय की 24 डिसेंबरच्या आत या सगळ्या हालचाली होताना आपण पाहतोय, काय माहिती याबद्दल? निश्चितपणे विशाल, आज जी बैठक आहे ही बैठकच मुळात 24च्या नंतर काय करायचं, आरक्षण जर नाही भेटलं तर 24च्या नंतर काय करायचं याबद्दलचा विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आहे। आणि माझ्या पाठीमागे बघू शकतो आपण की जे आहे मराठा समाजाच्या बैठकीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। 9 ते 12 या बैठकीला आलेल्या सगळ्यांचं या ठिकाणी जे आहे नोंदणी होणार आहे आणि त्यानंतर 12 ते 3 खऱ्या अर्थाने बैठक होणार आहे। आपण बघतोय या ठिकाणी जी आहे नोंदणी करण्यासाठी लोकांची गर्दी या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि ज्या ठिकाणी अंतरवाली सराटीला 14 ऑक्टोबरला मोठी सभा झाली होती त्याच ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। राज्यभरातली लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय की थोड्या वेळातच ही बैठक सुरू होईल। मात्र विशाल, एक महत्त्वाची गोष्ट असं आहे की सरकारचा कुठलाही प्रस्ताव मनोज जरांगे पाटलाला आलेला नाही आहे, त्यामुळं आपण हे विचारात घ्यायला पाहिजे की सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे ही माहिती काही खरी नाही आहे, कारण कुठलाही सरकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला नाही। सरकारने फक्त काही कागद त्यांना दिलेले आणि त्याविषयी मी मनोज जरांगे पाटील यांना बोललेलो आहे। तर फक्त सरकार मराठा समाजाच्या साठी कोणत्या योजना आखते, कोणत्या योजनांचं काय काय आतापर्यंत काम झालेलं आहे एवढंच त्यामध्ये माहिती आहे। कुठलाही प्रस्ताव सरकारचा आलेला नाही हे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आजच्या बैठकीमध्ये नेमकं त्याच विषयावर चर्चा होणार आहे। कारण मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की सरकारने लिखित योजनांची माहिती दिली जरी असली तरी योजनांबद्दलचं आमचं आंदोलन नाही, आमचं आंदोलन आरक्षणाबद्दल आहे। त्यामुळं काल दिलेल्या सगळ्या कागदांमध्ये आरक्षणाबद्दल कुठलाही काहीही प्रस्ताव सरकारने मनोज जरांगे पाटलाला दिलेला नाही। आज या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय होणार आहे की 24 तारखेच्या आत जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर 24 तारखेनंतर कसं आंदोलन होईल। आणि एक महत्त्वाचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी माझ्याशी बोलताना दिलेला आहे की हे आंदोलन जरी झालं तरी शांत पद्धतीनं, नियोजन पद्धतीनं, कसल्याही धावपळी न करता हे आंदोलन सक्सेस करायचं। मात्र हे आंदोलन कोट्यावधीमध्ये असेल अशा पद्धतीचा त्यांनी एक सूचक वक्तव्य दिलेलं आहे। निश्चितपणे थोडासा अवधी आहे, आता थोड्या वेळात बैठक सुरू होईल आणि 24च्या नंतरची आंदोलनाची दिशा मनोज जरांगे पाटील जाहीर करतील। कशा पद्धतीचं आंदोलन असेल, कुठं आंदोलन असेल, त्या आंदोलनामध्ये कोण येईल आणि आंदोलन कसं निर्णायक असेल असं सुद्धा आपल्याला थोड्या वेळात कळेल। विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात आजच्या बैठकीत नेमकं काय ठरतंय, पण या बैठकीमध्ये पुढे 24 तारखेपर्यंत म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही मिळालं तर पुढे काय करायचं याची दिशा जी आहे ती ठरवली जाईल।